अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे प्रकाशनचे श्रीपाद सेवा मंडळाची पुस्तकं वाचनात घेतली आहेत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा लिखित जो संती बसवेला ठावो हे पुस्तक वाचत आहोत. त्यातलं परमपूज्य दादाने जे चौथं प्रवचन केलं, तिसरं प्रवचन, मना होय उत्साहाची धैर्याचा. मना होय उत्साहो धैर्याचा, जो संती बसविला ठावो संतोषसी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. मागच्या प्रवचन सेवेत आपण बघितले होते की संत ज्या स्थानी वसतीला असतात अथवा संतांनी जे स्थान वसवलेले असते त्या स्थानालाही संतांचे अंगभूत दैवी गुण प्राप्त झाल्यामुळे त्या ठिकाणी जो कोणी जाईल त्याला त्या गुणांचा अनुभव येऊ लागतो. संतांचे जे 6 मुख्य दैवी गुण आहेत त्यात नित्य संतोष हा एक गुण सांगितलेला आहे. तो संतोष ते समाधान त्याने वसविलेल्या स्थानी साधनेला बसल्याने वाढत असल्याने साधकांच्या अनुभूतीला येते. हे वैशिष्ट्य त्या स्थानामध्ये का जाणते याचे कारण श्री माऊली पुढे असे सांगतात की मना होय उत्साहो धैर्याचा. धैर्यवृद्धीचे कारण येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट श्री माऊली आपल्या लक्षात आणून देतात, ती अशी की जर धैर्य असेल तरच संतोष असतो. धैर्य संपले की संतोषही संपतो. धैर्यामुळे संतोष वाढतो. हे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे. आपण जर स्वादिष्ट पंचपक्वान्ने खात असू तर आपल्याला त्यातून संतोष आनंद मिळतो. पण समजा एखाद्याकडून आपल्याला त्याच वेळी असे कळले की आपण खात असलेल्या अन्नामध्ये विष मिसळलेले आहे, तर मग आपला तो आनंद संतोष टिकेल काय? तर नाही. कारण त्यावेळी आपल्या अंतःकरणात धीरच उरणार नाही. धीर गेला की संतोषही जातो. संतांच्या चरित्रामध्ये अशा प्रकारचे बरेच प्रसंग आलेले दिसते. श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज या अवतारी विभूतींच्या महात्म्यांच्या चरित्रातही अशा प्रकारचे कथाभाग आहेत. दुष्ट विघ्नसंतोषी लोकांनी त्यांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांची परीक्षा बघण्यासाठी त्यांना प्रसंगी तिखटाचे गोळे देखील खाऊ घातलेले आहेत आणि त्यांनीही ते संतोषाने ग्रहण केलेले आहेत. कारण त्यांच्या मनात उपजत धैर्य होते आणि त्यामुळे अखंड संतोषही होता. संतापाशी हे धैर्य कशामुळे असते? तर ते महात्मे अखंड भगवत गुणसंधानात असतात आणि श्री भगवंतांच्या नित्य स्मरणामुळेच त्यांच्या ठिकाणी असे धैर्य नांदत असते. ते धैर्य का निर्माण होते? तर मुळात श्री भगवंत हे स्वतः निर्भयच असतात आणि त्यामुळे त्यांची द्रुपडी असलेले एकनिष्ठ भक्त असलेले संतही त्यांच्या आश्रयाने निर्भय राहतात. एकरूपतेने सद्गुण प्राप्ती. संतांना कोणत्याही गोष्टीची कधीही भीती वाटत नसते. याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्यापाशी असे अनुभूतीचे ज्ञान असते की जे शरीर म्हणजे मी नाही, मी म्हणून जो आहे तो या शरीराहून वेगळा आहे. नायम हंती न हन्यते. तो मारलाही जात नाही आणि त्याला कोणी मारूही शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. त्या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जळू शकत नाही, त्याला काहीच होऊ शकत नाही. आतला जो मी आहे तो नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर, सनातन आहे. नित्य सर्वगतः स्थाणुरसोऽयं सनातनः.
म्हणूनच पराकोटीच्या धैर्याची उदाहरणे जर बघायची असतील तर ती संतांच्याच आयुष्यात बघायला मिळतात. संत हे श्री भगवंतांशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे आपोआपच श्री भगवंतांचे गुणही त्यांच्या ठिकाणी येतात. ते आपल्या सद्गुरूंशी एकरूप झालेले असल्याने आपोआपच सद्गुरूंचे गुण त्यांच्या अंगी येतात. त्यातूनच त्यांच्या ठायी धैर्य निर्माण होते. येथे श्री माऊलींनी आणखी एक गोड शब्दप्रयोग केलेला आहे. ते म्हणतात की मना होय उत्साह हो धैर्याचा. धैर्यामुळे मनाला उत्साह येतो. संतांनी वसवलेले स्थान वरकरणी कसेही दिसणारे असले तरी तेथे भीती वाटत नाही आणि उत्साह वाढायला लागतो. ही त्या स्थानाची स्वच्छेदक अशी बाह्य लक्षणे असतात. आपण जर स्मशानात गेलो तर तेथे उदास भकास वाटते, कारण त्या ठिकाणी कारुण्याचे दुःखाचे संस्कार सतत झालेले असतात. हे जर का आपण संतांनी वसविलेल्या ठिकाणी गेलो तर मात्र आपल्याला आनंद उत्साह वाटतो. आपल्याला तेथे सात्विकता दाटून येऊन असे वाटू लागते की इथे पारायण करावे, शब्दग्रंथाचे वाचन करावे किंवा भजन म्हणावे, कीर्तन ऐकावे, संतांना संतोष वाटेल असे काहीतरी करावे असे तेथे गेल्यावर आपल्याला वाटू लागते. म्हणजे मनात उत्साह निर्माण होतो. शांतीने धैर्य व धैर्याने उत्साह. सद्गुरू श्री माऊली येथे असे सांगतात की की मनात हा जो उत्साह निर्माण होतो तो धैर्यामुळे होतो. धैर्य हेच त्या उत्साहाचे कारण असते. एखाद्याला जर एखाद्या जागी भीती वाटू लागली तर तो काही ते थांबणार नाही. तेथे जर त्याच्यापाशी धैर्यच उरले नाही तर मग तेथे थांबून काही करण्याचा उत्साह तरी त्याला कुठून येणार. तेथे एकमेकांशी निगडीत असलेल्या या गोष्टी श्री माऊलीने मुद्दाम दाखवलेल्या आहेत. धैर्य आणि उत्साह या परस्परावलंबी बाबी आहेत. उत्साहामुळे धैर्य येते आणि धैर्यामुळे उत्साह वाढतो. यासाठी जर उदाहरण द्यायचे झाले तर आपण परीक्षेचे बघू. समजा आपण व्यवस्थित भरपूर अभ्यास करून परीक्षेला गेलो आणि हॉलमध्ये प्रश्नपत्रिका बघितल्यावर आपण या भागाची तयारीच केली नाही असे जर लक्षात आले तर लागलीच हातपाय गळायला लागतात. त्यावेळी अंतःकरणातील धैर्य नाहीसे होते. त्याबरोबरच पेपर सोडवण्याचा जो उत्साह असतो तो देखील निघून जातो. मग केलेल्या अभ्यासाचे विस्मरण व्हायला लागते. याला समूह फल असे म्हणतात. ही मूढतेची भ्रमाची एक बाजू असते. समूहामुळे विस्मरण होते. समूहात स्मृती विभ्रमा. आता याची दुसरी बाजू पाहू. समजा पेपर बघितल्यावर आपल्याला असे वाटायला लागले की हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेतच, तर पेपर लिहिण्याचा उत्साह आणखी वाढतो, धैर्यही वाढते. असे हे दोन्ही गुण एकमेकांशी निगडीत असतात. परमपूज्य श्री मामा विद्यार्थ्यांना नेहमी सांगत की तुम्हाला आपण जो अभ्यास करतो तो वेळेवर आठवावा असे वाटते ना, तर मग त्यासाठी आधी आतून शांत व्हायला शिकले पाहिजे. आपण जर शांत होऊ शकलो तर जे विसरलेले असते तेही आठवते. हे शांत होणे म्हणजेच आतमध्ये धैर्य गोळा करणे असते. असे धैर्य जमा झाले की आपण शांत होतो. आपला घाबरटपणा कमी होतो. अंतःकरणाला शांती आल्याने धैर्य येते व त्या योगे उत्साहही येतो. मग आपोआपच अभ्यास सर्व आठवायला लागते. पंडित आणि नावाडी. धैर्य हे देखील प्रयत्नाने अभ्यासाने वाढत असते. परमपूज्य सद्गुरू श्री मामा या संदर्भात एक गमतीशीर गोष्ट सांगत असतात. एक अशिक्षित नावाडी होता. एकदा त्याच्या नावेमध्ये एक पंडित बसले. नाव जेव्हा भर समुद्रात जायला लागली तेव्हा त्या पंडितांनी घाबरतच नावाड्याला विचारले की बाबा रे,
समुद्र खवळलेला दिसतो. कोणत्या क्षणी नाव उलटेल ते सांगता येणार नाही. तू तरी एवढा धोका असलेला व्यवसाय कसा काय पत्करलास? त्यावर तो शांतपणे म्हणाला, मी दुसरे काय करणार होतो? आमच्या कैक पिढ्या याच व्यवसायात होत्या, त्यामुळे मी देखील तेच करतो आहे. हे ऐकून ते पंडित त्याला म्हणाले की ठीक आहे, पण मला काही प्रश्नांची उत्तरे दे. तुझे वडील कसे वारले? त्यावर तो म्हणाला, ते समुद्रात नाव उलटल्यामुळे गेले. पंडितांनी पुन्हा विचारले की तुझे आजोबा कसे गेले? नावाडी उतरला, तेही असे समुद्रात नाव बुडून गेले. ते ऐकून पंडित म्हणाले, तुझे वडील आणि आजोबाही जर समुद्रात बुडून मेले असतील तर तुलाही तशी भीती नाही वाटत? तू हा व्यवसाय सोडून दे. पंडितांचे हे सगळे बोलणे ऐकून घेतल्यावर तो नावाडी म्हणाला, तुमचे म्हणणे मला मान्य आहे, पण माझ्याही काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या. तुमचे वडील कसे गेले? पंडित म्हणाले, ते घरातच पलंगावर निजलेले असताना गेले. मग त्याने परत विचारले की तुमचे आजोबा कसे गेले? त्यावर पंडितांनी सांगितले की ते सुद्धा घरच्या काठेवर पडल्या पडल्याच गेले. तेव्हा त्या नावाड्याने त्यांना विचारले की मग तुम्हाला पलंगावर झोपण्याची भीती का नाही वाटत? याचा मजेदार असा की एखादी गोष्ट सतत करीत राहिल्याने, तिचा अभ्यास केल्याने त्या गोष्टीबद्दलची भीतीच मनातून निघून जाते. अभ्यासाने धैर्यवृद्धी. धैर्याचा महत्वाचा एक पैलू असा असतो की ते चिकाटीच्या अभ्यासाने येते. एखाद्या विषयाचे सतत मनन चिंतन केल्याने त्या संदर्भात धैर्य प्राप्त होते. तुम्ही एखादी गोष्ट सतत अभ्यासली की त्या गोष्टीतील भीती नाहीशी होते व धैर्य येते, ते वाढते आणि टिकूनही राहते. उदाहरणार्थ, शौर्य हा क्षत्रियांचा गुण सांगितलेला आहे. त्यांच्या ठिकाणी तो गुण जरी उपजतच असला तरी तो वाढण्यासाठी त्यांना अभ्यास करावाच लागतो. त्यासाठी त्यांना नाना शस्त्रांचा सराव करावा लागतो. लढाया लढाव्या लागतात, शत्रू जोखावा लागतो, अस्त्रे मिळवावी लागतात. अहो, शत्रूसमोर उभे राहण्याची सुद्धा सवय असावी लागते. पूर्वीच्या काळी युद्धभूमीवर जी वाद्ये वाजवली जात ती वीरांच्या अंगी धैर्य उत्पन्न करणारी असत. त्या वाद्यांच्या ध्वनीमुळे लढण्याचा जोश येईल. पण मुळातच जर अंगी धैर्य नसेल तर त्यांचा काहीही उपयोग होत नसेल. उलट त्या वाद्यांच्या भयंकर कल्लोळामुळे भित्र्या सैनिकांना आणखी भीती वाटते. म्हणजे वाद्य ध्वनी एकच, पण त्याने शूरांच्या ठिकाणी जोश संचारत असते आणि भ्याडांच्या हृदयात भीती उत्पन्न होत असते. श्री माऊलींनी पहिल्या अध्यायात युद्धभूमीवरील अशा घटनांचे फार भारीचे वर्णन केलेले आहे. कौरव आणि पांडव जेव्हा युद्धाकरता समोरासमोर उभे राहिले तेव्हा उभय सैन्यातील वेगवेगळ्या वीरांनी आपले वेगवेगळे शंख आपण युद्धाला सज्ज झाल्याचे दाखवण्याकरता म्हणून वाजवले. त्याच वेळी भेरी, मांदळ, काळा, भोंगळ इत्यादी रणवाद्ये वाजू लागली. त्या एकत्रित तुमुल वाद्यनादांमुळे काय झाले तर तो भयंकर नाद ऐकून काही योद्ध्यांचे जागोजागी जीव गेले. तो नाद एवढा प्रचंड झाला की त्याने ब्रह्मांड कोंदले. काही जण अक्षरशः गलित गात्र झाले. काहींना उभ्या उभ्याच हिव घडले. काही जण भीतीने एकमेकांचे हात धरून दात खीळ बसून जागीच हतबद्ध होऊन उभे राहिले. तो नादच जर एवढा महाभयंकर होता तर मग प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी काय स्थिती असेल त्याची केवळ कल्पनाच केलेली बरी. ज्यांचे धैर्य